3 मे रोजी घेण्यात आलेली नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। पेपर फुटीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला। परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होईल। केंद्र सरकारनं यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीटची परीक्षा रद्द केली आहे। आता ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं, मात्र नवीन तारीख जाहीर नाही। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनानं हा निर्णय घेतला। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे रोजी नीटची परीक्षा दिलेली होती, तर महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती। मात्र देशभरात 42 तास आधीच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानं पेपर फुटलेला होता। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही नीट परीक्षा आहे। पेपर फुटीचा डाग लागला याचे संसदेतही पडसाद उमटले होते। अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतला आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।